किसान सन्मान योजनेच्या हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे हप्ते संबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जिल्ह्याची यादी सुद्धा आलेली आहे। अखेर CCI कडून कापूस खरेदीला मुहूर्त, 8,060 रुपये हमीभाव मिळणार। जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने 13 केंद्र नोंदणीची गरज। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8,060 रुपयापर्यंत कापसाला भाव। अतिवृष्टीची रक्कम खात्यात जमा, पण बँकांनी थकबाकीचे पैसे रोखून ठेवले। महाराष्ट्र ग्रामीण बँक व जिल्हा बँकेचे प्रकार। गल्ले बोरगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मधील अपडेट। अवघ्या 5 दिवसात बियाण्याचे 314 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा। पीक नुकसानीचे 409 कोटी रुपये जमा होण्यासाठी लागले तब्बल 23 दिवस। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी योजना तसेच पीक विम्याबद्दल अपडेट आलेले आहे। त्या संबंधित जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। पीएम किसानच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख आता शासनाने जाहीर केलेली आहे। काही राज्यांमध्ये हप्ता वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये कधी वाटप होणार तारीख सुद्धा आलेली आहे। कृषी विभागाचा कानाडोळा, महाबीज शिरजोर अनुदानावर हरभरा आला, गहू बियाणे गायबच। PDC कडून 370 कोटी पीक कर्ज वाटप। रब्बी हंगामासाठी 2025-26 पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेने PDC अंतर्गत 369 कोटी रुपयांचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट। सोयाबीन हमीभाव खरेदी रखडली, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नोंदणीत प्रलंब। नोंदणीबाबत तात्काळ निर्णय घ्या, शेतकरी आक्रमक। नुकसान भरपाईची रक्कम कर्ज खात्यात वळवणाऱ्या बँकांवर कारवाई करू, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश। पीक विमा व नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून डायरेक्ट कर्ज खात्यात। 11 क्विंटलच्या अटीमुळे शेतकऱ्यांचे निम्मे ट्रक परत। शिंदखेडा CCI कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ। सोमवारी दिवसभर अशा घडल्यामुळे प्रमुख घटना। केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात। केळीला फक्त 2,050 ते 400 रुपयापर्यंतचा भाव। रावेर तालुक्यातील अपडेट। शेतकऱ्यांना मोठं आसमानी संकट। नाशिक, नागपूर, धाराशिव बँकांना 328 कोटी रुपयांचे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी शासनाने दिला निधी। सुरगाणा तालुक्यामध्ये रेशन धान्याचा साठा जप्त, तहसीलदाराच्या माहितीवरून कारवाई, पोलिसात गुन्हा दाखल, आरोपींवर कारवाई। भरड धान्य खरेदी केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेवर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। दक्षता पथकाची या संबंधी नियुक्ती। शेतकऱ्यांच्या खात्यावर 21.41 कोटी रुपये जमा। सिल्लोड तालुक्यातील अतिवृष्टीचा निधी प्राप्त, फार्मर ID नसलेले शेतकरी यापासून वंचित। फार्मर ID काढून घ्या, अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजना, पीक विमा योजना यापासून वंचित राहावं लागेल व नमो शेतकरी योजनेचाही हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाही। ड्रोन शेततळे सुविधा केंद्र, BFच्या यंत्रासाठी अनुदान, कृषी योजना 5,668 कोटी रुपयांचा निधी मान्यता। शरद कारखाना ऊसाला देणार 3,500 रुपये दर। राजेंद्र पाटील ड्रायव्हर गळीत हंगामातील प्रारंभाकरिता त्यांनी आत्ताच बैठकीत सांगितले। रब्बी पीक विमा नोंदणीला मुदतवाढ, 3 जिल्ह्यांना विशेष सवलत, लाभ घेणारे कृषी विभागाचे आवाहन। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर रब्बीचे पीक विमा नोंदवला नसेल तर तुम्हाला पुढच्या वर्षी पीक विमा मिळणार नाही व तुम्ही यापासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे पीक विमा लवकरात लवकर नोंदवावा, कृषी विभागाची माहिती। नोंदणीच नाही तर खरेदी केंद्र सुरू होणार कसे? पाडक धान्य खरेदी आदेश काढणार का? पोर्टल अपडेट काम सुरू, शेतकऱ्यांना बसतोय फटका। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे व नोंदणी नाही तर खरेदी होणार कशी अशी शेतकऱ्यांपुढे चिंता मांडलेली आहे।
अतिवृष्टी मदत. अतिवृष्टी महापुराचे नुकसानीचे 409 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा मिळालेला आहे.